नमस्कार. RRC नेटवर्कच्या ताज्या बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी. हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला. मतदान जनजागृतीसाठी निवडणूक विभागाचा आगळावेगळा प्रयत्न. मानवी साखळीतून साकारला अकोला जिल्ह्याचा नकाशा. जुने बस स्थानकावरील परिसरात वाहन पार्किंगला कोणाचे अभय. शहर वाहतूक व आगाराच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह. शेतकऱ्यांच्या हत्या प्रकरणातील 2 आरोपींना अटक. 24 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी. कुलिंग चार्जेसच्या नावाखाली अकोल्यात ग्राहकांची लूट. MRP पेक्षा अधिक दराने विक्री. जगाला शांतीचा संदेश देणारे भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त शहरातून काढली शोभायात्रा. आता सविस्तर बातम्या. जिल्हा निवडणूक विभागाद्वारे मतदारांमध्ये निवडणूक प्रक्रिया व मतदानाबाबत जागृती करण्याच्या उद्देशाने अकोला शहरातील लाल बहादूर शास्त्री स्टेडियमवर मानवी साखळीतून अकोला जिल्ह्याचा नकाशा साकारण्यात आला. यावेळी उपस्थित 2000 शिक्षक, अधिकारी, कर्मचारी व नागरिकांनी मतदार प्रतिज्ञा घेतली. यासोबतच मै भारत हूँ या गीताचे प्रसारणही करण्यात आले. मतदारांमध्ये निवडणूक प्रक्रिया व मतदानाबाबत जागृती करण्यासाठी व अकोला मतदारसंघात 75% मतदानाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी स्वीप अंतर्गत 2000 शिक्षक, अधिकारी, कर्मचारी व नागरिकांनी मतदार प्रतिज्ञा घेतली. लाल बहादूर शास्त्री क्रीडांगण येथे अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात झालेल्या या कार्यक्रमात मानवी साखळीतून अकोला जिल्ह्याचा नकाशा साकारण्यात आला. जिल्हाधिकारी अजित कुंभार, स्वीपच्या नोडल अधिकारी बी वैष्णवी, आदर्श आचारसंहिता कक्षाचे नोडल अधिकारी रामदास सिद्धभट्टी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप निमाणे यांच्यासह अनेक अधिकारी, कर्मचारी, विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते. स्वीप अंतर्गत नागरी भागाबरोबरच गाव पातळीपर्यंत मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम होत आहेत. मतदानाचे 75% उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आपण सर्वजण संघटित प्रयत्न करू व लोकशाही बळकट करण्यासाठी योगदान देऊया, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री कुंभार यांनी यावेळी केले. विविध अधिकारी, कर्मचारी, शिक्षक यांच्यासह नागरिकही उत्स्फूर्तपणे मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. अधिकाधिक मतदानाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा निर्धार यावेळी उपस्थितांनी केला. मानवी साखळीबरोबरच मै भारत हूँ या गीताचे प्रसारणही यावेळी करण्यात आले. समन्वय अधिकारी गजानन महल्ले, RJ पल्लवी, RJ दिव्या यांनी सूत्रसंचालन केले. शहरवासियांसाठी अवैध पार्किंगची समस्या दिवसेंदिवस डोकेदुखी ठरत असून यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होण्याच्या अनेक घटना शहरात घडत आहेत. जुन्या बस स्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात खाजगी गाड्यांची अवैध पार्किंग दिवसेंदिवस वाढत चालली असून शहर वाहतूक नियंत्रण शाखेची कारवाई मात्र शून्य आहे. त्यामुळे त्यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जुने बसस्टँड परिसरात 100 मीटर अंतरापर्यंत कुठलीही अवैध पार्किंग नसावी या संदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षकांचे आदेश असतानाही अवैध गाड्या पार्किंग करून वाहतूक करणाऱ्या खासगी वाहन चालकांनी पोलीस अधीक्षकांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली असल्याची भावना व्यक्त केल्या जात आहे. जुन्या बसस्टँड परिसरात मोठ्या प्रमाणात खासगी गाड्या पार्किंग केल्या जातात, ज्यामुळे परिवहन महामंडळाच्या बस आगारामध्ये येताना अनेक अडचणी निर्माण होत आहेत. तसेच या भागात मोठ्या प्रमाणात अवैध प्रवासी वाहतूक होत असून अनेक लक्झरी बस, खासगी गाड्या बस स्टँडच्या समोर उभ्या राहत असून अवैध पार्किंगचा मुद्दा भविष्यात मोठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात जुनी बस स्थानक परिसरात खासगी प्रवासी गाड्या कुणाच्या परवानगीने उभ्या राहतात हा सुद्धा एक प्रश्न उपस्थित झाला आहे. ST महामंडळाच्या आगार प्रमुखाद्वारे यावर कारवाई का केली जात नाही, या संदर्भात कुठलीही तक्रार सुद्धा नोंदवली का जात नाही असा प्रश्न उपस्थित झाला आहे. एकंदरीत जुने बस स्थानक, आगार प्रमुख व पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याकडे वरिष्ठांनी गंभीरतेने लक्ष देऊन कारवाईची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. उरण पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या वझेगाव शेतशिवारात 16 एप्रिल रोजी एका शेतकऱ्याची आत्महत्या करण्यात आली होती. या प्रकरणात 2 आरोपींना उरण पोलिसांनी अटक केली असून या आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने 24 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. उरण पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या वझेगाव शेतशिवारात कुऱ्हाडीने वार करून एकाची हत्या केल्याची घटना 16 एप्रिल रोजी उघडकीस आली होती. या प्रकरणातील 2 आरोपींना उरण पोलिसांनी
20 एप्रिल रोजी अकोला येथून अटक केली। श्रीकृष्ण शंकर माळी राहणार वजेगाव तालुका बाळापूर हे बैलगाडी व म्हैस घेऊन त्यांच्या वजेगाव शेतशिवारातील शेतात गेले होते। मात्र सायंकाळी ते परत आले नाहीत, त्यामुळे त्यांचा मुलगा व मोठा भाऊ हे त्यांना शेतात पाहावयास गेले। त्यांना प्रसाद माळी यांच्या शेताच्या टेकडीवर श्रीकृष्ण माळी हे रक्ताने माखलेल्या कपड्यात दिसून आले। त्यांच्या बाजूला एक कुऱ्हाड व विळा रक्ताने भरलेला होता। यापूर्वी त्यांचे प्रसाद विलास माळी वय 25, त्यांची आई मालुबाई माळी व वडील विलास माळी वय 59 यांच्यासोबत वाद होता, त्यामुळे ही हत्या झाली असावी अशा तक्रारीवरून उरळ पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला होता। घटनेपासून संशयित आरोपी फरार होते। या आरोपींचा पोलीस शोध घेत होते। दरम्यान ठाणेदार गोपाल ढोले यांना मिळालेल्या माहितीवरून उरळ पोलिसांनी सापळा रचून आरोपी विलास माळी, प्रसाद माळी या दोघांना अकोला येथील रेल्वे उड्डाण पुलाजवळून ताब्यात घेतले। पोलिसांनी विचारपूस केली असता आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली व दोन्ही आरोपींना अटक केली। या आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता 24 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले। ही कारवाई ठाणेदार गोपाल ढोले, पोलीस उपनिरीक्षक सागर गोमासे, पोलीस हवालदार संतोष भोजने, अनिल एन्नेवार, पदमसिंग बैस, अशोक पटोकार, विकास राठोड, गणेश खुपसे यांनी केली। देशातील सर्वाधिक तापमान असणाऱ्या अकोला जिल्ह्यात तापमानाचा पारा 44 अंश सेल्सिअसवर गेला असल्याने थंड पेयाची मागणी वाढली आहे। मात्र विविध कंपन्यांचे थंड पेय, थंड मिनरल बॉटल यांची विक्री करताना शहरासह ग्रामीण भागामध्ये कूलिंग चार्जेसच्या नावाखाली MRP पेक्षा अतिरिक्त पैसे घेतले जात असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे। प्रत्यक्षात थंड पेयाच्या MRPत कूलिंग चार्जेसचा समावेश असतो, मात्र पैसे कमवण्याच्या नादात थंड पेयावर 5 रुपये किंवा त्यापेक्षा अधिक कूलिंग चार्जेस आकारले जात असल्याचा प्रत्यय अनेक ठिकाणी येतो। विशेष म्हणजे रेल नीर किंवा परिवहन महामंडळाच्या नाथ जल मिनरल वॉटर बॉटलवर 15 रुपये मुद्रित किंमत असतानाही केवळ कूलिंग चार्जेसच्या नावाखाली रेल्वे व नाथ जलची बॉटल 20 रुपये दरामध्ये विकल्या जात आहे। कूलिंग चार्जेसच्या नावाखाली अधिकच्या पैशाची मागणी करण्याविरुद्ध नागरिकांनी थेट ग्राहक मंचात तक्रार करता येते। मात्र तक्रार करणार कोण या एका कारणामुळे विक्रेत्यांची चांदी होत असून MRP पेक्षा अधिक दराने थंड पेय विक्री करताना व्यावसायिक कुणालाही घाबरत नाहीत, असे चित्र जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाहायला मिळते। कूलिंग चार्जेसच्या नावाखाली शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांची आर्थिक लूट करणाऱ्या व्यावसायिकांविरुद्ध अन्न व औषध प्रशासनाकडून कारवाई होणे गरजेचे असते। मात्र त्या तुलनेत कारवाया नसल्यामुळे व्यावसायिक कूलिंग चार्जेसच्या नावाखाली अधिक दराने थंड पेयाची विक्री करताना दिसत आहेत। त्यामुळे अन्न व औषध विभागाने विशेष मोहीम हाती घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे। जगाला शांती समतेचा संदेश देणारे जैन धर्माचे 24वे तीर्थकार भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त अकोला शहरात जैन बांधवांकडून भव्य शोभायात्रा काढण्यात आली। अहिंसा परमोधर्म असे म्हणत शहरात सकल जैन समाजाकडून काढण्यात आलेल्या शोभायात्रेत जिओ और जीने दो असा संदेश देण्यात आला। यावेळी हजारोंच्या संख्येने जैन बांधव शोभायात्रेत सहभागी झाले होते। महावीर भगवान की जय जयघोष करीत जैन बांधव शोभायात्रेत सहभागी झाले होते। शोभायात्रेत ढोल पथक, लेझिम पथकाने सहभाग नोंदविला होता। यावेळी पारंपरिक वेशभूषेत बहुसंख्य महिला शोभायात्रेत सहभागी झाल्या होत्या। शहरातील प्रमुख मार्गावरून महावीर जयंतीनिमित्त शोभायात्रा काढण्यात आली। शोभायात्रेत सजवलेल्या रथामध्ये भगवान महावीर यांची प्रतिमा ठेवण्यात आली होती। शहरातील ठिकठिकाणी जैन बांधवांनी शोभायात्रेचे स्वागत केले। भगवान महावीर जयंतीनिमित्त दरवर्षी जैन बांधव समाजातर्फे भव्य शोभायात्रा काढण्यात येते। यावेळी शोभायात्रेत महिला, पुरुष व युवक युवती मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते। देशाचे यशस्वी गृहमंत्री व चाणक्य म्हणून ओळखल्या जाणारे प्रखर वक्ते, उत्कृष्ट प्रशासक केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं राजराजेश्वर नगरीमध्ये आगमन होत असून 23 एप्रिल दुपारी 1 वाजता क्रिकेट क्लब मैदान टॉवर रोड येथे गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे। भाजपा, शिवसेना, शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, रासप, कुणबी मराठा महासंघ, लहुजी सेना रिपाई, आठवले रिपाई, कवाडे गट, महायुतीचे उमेदवार अनुप धोत्रे यांच्या प्रचारार्थ देशाचे गृहमंत्री अमित शाह, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर तसेच महायुतीचे नेते, पदाधिकारी यांच्या उपस्थितीत भव्य जाहीर सभा होत असून
गृह विभागाचा अहवाल असल्याचा खोटा प्रचार करणाऱ्या व सोशल मीडियावर टीका टिप्पणी करणाऱ्या विरोधकांना महायुतीच्या जाहीर सभेच्या माध्यमातून देशाचे गृहमंत्री अचूक उत्तर देणार आहेत। 23 तारखेला योगायोगाने प्रभू रामचंद्रांचे सेवक श्री हनुमंतांची जयंती उत्सव असून गृहमंत्री अमित शहा यांच्या जाहीर सभेसाठी अकोला शहरात मोठ्या प्रमाणात जय्यत तयारीसाठी 2000 कार्यकर्त्यांची चमू कामाला लागली असून या सभेला रेकॉर्ड ब्रेक गर्दी करण्याच्या दृष्टीने राष्ट्रभक्त तसेच मोदी समर्थक व महायुतीचे कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत। या सभेला जनतेने उपस्थित राहण्याचे आवाहन भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते विजय अग्रवाल यांनी केले। येत्या 23 तारखेला अकोला येथे श्री अनुप संजूभाऊ धोत्रे यांच्या प्रचारार्थ 23 तारखेला या देशाचे केंद्रीय गृहमंत्री श्री अमित शाह हे येत आहेत। ते या अकोला येथे अकोला क्रिकेट क्लब मैदानावर मार्गदर्शन करणार आहेत। मी सर्व जनतेला विनंती करतो की आपण त्यांचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी यावं आणि आम्हाला सहकार्य करावं। धन्यवाद। भाजप प्रणित मोदी सरकारने देशातील पवित्र मानल्या जाणाऱ्या संविधानाला आपल्या सोयीनुसार पुन्हा तयार करण्याचा घाट घातला आहे। मात्र जनता त्यांच्या मनसुब्याला ओळखत असून त्यांचा हा इरादा नष्ट करण्यासाठी लोकसभेच्या निवडणुकीत देशभरात काँग्रेस आघाडीचे उमेदवार मोठ्या संख्येने निवडून येणार असल्याचा विश्वास काँग्रेसचे केंद्रीय महासचिव खासदार मुकुल वासनिक यांनी व्यक्त केला। महाविकास आघाडीतील काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर अभय पाटील यांच्या प्रचारार्थ अकोटफाईल येथील अंजान चौक येथे प्रचार सभा शनिवारी रात्री संपन्न झाली। यावेळी ते बोलत होते। या प्रचार सभेला अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव आशिष दुआ, प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष नाना गावंडे, माजी राज्यमंत्री अजहर हुसेन, माजी आमदार बबनराव चौधरी, प्रदेश काँग्रेस पदाधिकारी प्रकाश तायडे, महानगर काँग्रेसचे अध्यक्ष डॉक्टर प्रशांत वानखडे, विरोधी पक्षनेते साजिद खान पठाण, रमाकांत खेतान, माजी महापौर मदन भरगड, इंटक नेते प्रदीप वखारिया, डॉक्टर जिशान हुसेन, महानगर काँग्रेसच्या महिला अध्यक्ष पुष्पाताई देशमुख, संजय राठोड, कपिल रावदेव, मोहम्मद इरफान, मोंटू, जामीर भाई, पराग कांबळे आदी उपस्थित होते। पुढे बोलताना मुकुल वासनिक यांनी भाजपच्या कारभारावर आपल्या भाषणात जोरदार हल्ले केले। भाजपने काँग्रेस मुक्त राष्ट्र करण्याची घोषणा केली होती, परंतु काँग्रेसचे विचार हे फुले शाहू आंबेडकर यांचे विचार असून जोपर्यंत राष्ट्रात हे विचार शाबूत आहेत तोपर्यंत काँग्रेसला कोणीही धक्का लावू शकत नाही। अकोला मतदारसंघातील सुजान मतदार यावेळी परिवर्तनाची लाट उत्पन्न करून परिवर्तनाचे शिल्पकार डॉक्टर अभय पाटील यांना मोठ्या संख्येने निवडून देणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त करून आपल्या शुभेच्छा बहाल केल्यात। यावेळी अनेकांनी आपले विचार व्यक्त करीत देशात भाजप सत्ता काळात वाढलेल्या महागाई, बेरोजगारी, कास्तकारांच्या आत्महत्या, महिलांच्या सुरक्षिततेवर विचार व्यक्त करीत याला जबाबदार मोदी शासनाला निवडणुकीच्या माध्यमातून धडा शिकवण्याचे आवाहन यावेळी केले। यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला पुरुष मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते। बड़ी बड़ी बात करने वाले भारतीय जनता पार्टी और नरेंद्र मोदी जी से इतना ही हम कहेंगे कि मत करो अपनी बुलंदियों पर इतना गुरूर, मत करो अपनी बुलंदियों पर इतना गुरूर। हमने चढ़ते हुए सूरज को भी ढलते हुए देखा है। 26 अप्रैल को वोट होगा और जब 4 जून को वोटों की गिनती होगी तो देख लेना अकोला निर्वाचन क्षेत्र से अभय पाटिल यहाँ के सांसद बनकर जाएंगे। अभय पाटिल की जीत में, अभय पाटिल की जीत में अवाम की जीत है, ये सोच लेना। एखाद्या परिवारासमोर ज्या प्रकारे जीवन जगण्याचे उद्दिष्ट असते अगदी त्याचप्रमाणे एखाद्या देशासमोर देखील उद्दिष्ट असते। त्यामुळे समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकतंत्रात्मक गणराज्य घडविण्यासाठी देशाच्या संविधानाची उद्देशिका ही महत्त्वाची आहे। त्याचा प्रत्येकाने अंगीकार केला पाहिजे असे मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले। अकोल्यात आयोजित संविधान उद्देशिका वाचनाच्या पहिल्या कार्यक्रमात ते बोलत होते। यावेळी 3000 महिलांनी 75,000 वेळा संविधान उद्देशिकांचे अर्थात संविधानाच्या प्रस्तावनेचे सामूहिक वाचन केले। भारतीय बौद्ध महासभा व निलेश देव मित्र मंडळाच्या वतीने भारतीय संविधानाच्या प्रस्तावना सामूहिक पठण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी अंजलिताई आंबेडकर, बौद्ध महासभेचे बौद्ध जिल्हा अध्यक्ष PG वानखडे, विश्वास बोराडे गुरुजी, राजेंद्र पातोडे, निलेश देव, रश्मी देव, प्रमोद देंडवे, वंदनाताई वासनिक, शंकरराव इंगळे, ज्ञानेश्वर सुलताने, श्रीकांत घोगरे,
बौद्ध महासभा ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांसह हजारोंच्या संख्येत मातृशक्तींची उपस्थिती होती। अतिशय शिस्तबद्ध हा कार्यक्रम तापडियानगर येथील छत्रपती शिवाजी महाराज प्रांगणात झाला। देशाच्या संविधानाचा अमृत महोत्सव आज भारतीय बौद्ध महासभा आणि ॲडव्होकेट धनश्री देव स्मृती सेवा प्रकल्पाच्या माध्यमातून सुरू करण्यात आला। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती पर्वानिमित्त आयोजित या कार्यक्रमात मोठ्या संख्येत मातृशक्तीची उपस्थिती होती। त्यांनी सामूहिकपणे संविधान उद्देशिका अर्थात संविधानाच्या प्रस्तावनेचे वाचन केले। यावेळी बोलताना प्राध्यापक अंजलीताई आंबेडकर यांनी देशाच्या संविधानाचा अमृत महोत्सवाचा विसर अनेकांना पडल्याची खंत व्यक्त केली। देशाच्या संविधानाच्या आधारावर सर्वांचे जीवन सुसह्य झाले आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांना दिलेला समान अधिकार प्रत्येकाला मिळाला। मतदानाचा अधिकार हा संविधानातूनच प्राप्त झाला आहे, पण देशाचे संविधान अंगीकार केल्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यास शासन प्रशासन कुठेतरी कमी पडल्याची खंत प्राध्यापक अंजलीताई आंबेडकर यांनी व्यक्त केली। अशावेळी भारतीय बौद्ध महासभा आणि ॲडव्होकेट धनश्री देव स्मृती सेवा प्रकल्प व निलेश देव मित्र मंडळाने राबविलेला उपक्रम अकोल्यात नाही तर संपूर्ण देशात अभिनव आणि पहिल्या क्रमांकाचा ठरला आहे। संविधानाचे रक्षण ही काळाची गरज असून तर भारतीयांच्या हक्काचे रक्षण होण्यास मोलाची मदत लाभेल, असे प्राध्यापक अंजलीताई आंबेडकर म्हणाल्या। कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रश्मी देव यांनी केले। या कार्यक्रमाला मोठ्या संख्येत संविधानप्रेमी नागरिकांसह हजारोंच्या संख्येत मातृशक्तींची उपस्थिती होती। केशरी, पांढऱ्या आणि हिरव्या या तिरंगा रंगाच्या साड्यांमध्ये महिलांची स्वयंस्फूर्त उपस्थिती येथे होती। या कार्यक्रमामुळे संविधानावरचा विश्वास वृद्धिंगत करणे आणि देशाचा संविधान सर्वोच्च असल्याची भावना वाढीस लागली आहे। अशा प्रकारचे कार्यक्रम हे संविधानाच्या बळकटीकरणासाठी महत्त्वाचे असल्याचे चित्र आज दिसून आले। 26 एप्रिल रोजी अकोला लोकसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया पाहता जिल्हा प्रशासनाद्वारे तयारी सुरू करण्यात आली असून ही तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे। आज जिल्हाधिकारी कार्यालय शासकीय गोदाम येथे निवडणूक साहित्याची तयारी करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली। विशेष पिशवी पॅकमध्ये साहित्य भरण्यात येत असून ही किट प्रत्येक मतदान केंद्रावर पुरविण्यात येणार आहे। अकोला जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीकरिता दिनांक 26 एप्रिल रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडणार असून या काळात अकोला तसेच रिसोड मतदारसंघातील या निवडणूक प्रक्रियेकरिता 4134 बॅलेट युनिट, 2346 कंट्रोल युनिट तसेच 2503 व्हीव्हीपॅट मशीनद्वारे मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे। या काळात अकोला तसेच रिसोड मतदारसंघ येथील 18,75,636 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत। याकरिता निवडणूक विभाग यांच्यातर्फे तयारी पूर्णत्वास आली असून आज दुपारी अकोला जिल्हाधिकारी कार्यालय शासकीय गोदाम येथे निवडणूक साहित्याचे बंच बनण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे। यामध्ये निवडणूक साहित्य केंद्रीय निवडणूक आयोगातर्फे देण्यात आलेल्या विशेष पिशवी पॅक करण्यात आले असून सदरचे साहित्य हे मतदान साहित्य वाटपाच्या दिवशी सदरची किट ही प्रत्येक मतदान केंद्रावर पुरविण्यात येणार आहे। सदरच्या मतदान प्रक्रियेमध्ये मतदानाच्या दिवशी जास्तीत जास्त नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे। अकोला येथील जिल्हा स्त्री रुग्णालयात मोठ्या प्रमाणात प्रसूतीसह उपचारासाठी ग्रामीण भागासह इतर जिल्ह्यातील रुग्ण येतात, परंतु या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था नसल्यामुळे रुग्णालयाबाहेर अस्ताव्यस्त पद्धतीने पार्किंग करण्यात येत असल्याने रुग्णांसह नातेवाईकांना त्रास सहन करावा लागत आहे। अकोला शहरातील जिल्हा स्त्री रुग्णालयामध्ये ग्रामीण भागासह इतर जिल्ह्यातून रुग्ण व रुग्णांचे नातेवाईक मोठ्या प्रमाणात येतात। या ठिकाणी स्त्रियांच्या प्रसूतीसह रुग्ण तपासणी केली जाते। एवढ्या मोठ्या रुग्णालयात पार्किंगची व्यवस्था नसल्यामुळे रुग्णांचे नातेवाईक आपली खाजगी वाहने कोठेही उभी करतात। जिल्हा स्त्री रुग्णालयाबाहेर परिसरात अस्ताव्यस्त पद्धतीने मोटरसायकल वाहनांची पार्किंग केल्या जाते। त्यामुळे एखादा प्रसूतीचा रुग्ण रुग्णवाहिकेमधून आल्यास या रुग्णवाहिकेला आतमध्ये आणण्यासाठी चालकाला परिश्रम घ्यावे लागतात। पार्किंग नसल्यामुळे या रुग्णालयात येणारे नागरिक कोठेही पार्किंग करतात, त्यामुळे रुग्णांसह नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो। जिल्हा स्त्री रुग्णालय प्रशासन याकडे कोणत्याही प्रकारचे लक्ष द्यावयास तयार नसल्याने ही समस्या अधिक बिकट होत चालली आहे। पार्किंग व्यवस्था नसल्यामुळे रुग्ण घेऊन येणाऱ्या रुग्णवाहिकेला अर्धवट कुठेही उभे करावे लागते। यासोबतच रुग्णांना पायी पाठविण्यात येत आहे, तसेच रुग्णवाहिका चालकाला व गर्भवती महिलांना याचा त्रास होत आहे। जिल्हा स्त्री रुग्णालय प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी रुग्णांच्या नातेवाईकांमधून केली जात आहे। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर।
हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम, सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट, LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला. मतदान जनजागृतीसाठी निवडणूक विभागाचा आगळा वेगळा प्रयत्न, मानवी साखळीतून साकारला अकोला जिल्ह्याचा नकाशा. जुने बस स्थानकावरील परिसरात वाहन पार्किंगला कोणाचे अभय, शहर वाहतूक व आगाराच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह. शेतकऱ्यांच्या हत्या प्रकरणातील 2 आरोपींना अटक, 24 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी. कुलिंग चार्जेसच्या नावाखाली अकोल्यात ग्राहकांची लूट, MRP पेक्षा अधिक दराने विक्री. जगाला शांतीचा संदेश देणारे भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त शहरातून काढली शोभायात्रा. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. यूट्यूब चॅनलवर तुम्ही पण लाईक आणि सबस्क्राईब करा. RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल. जगभरात कुठेही पहा RRC डिजिटल अकोला. पुन्हा भेटूयात ताज्या बातम्यांसह, नव्या घडामोडींसह, नव्या बातमीपत्रात. तोवर नमस्कार.